सामाजिक बांधिलकीचा अनोखा वाढदिवस उत्सव प्रमोद पवार मित्र परिवाराचे सदस्य विश्वागड येथे राहणारे निलेश जाधव यांनी आपल्या लाडक्या मुली सृष्टीचा वाढदिवस एका अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला। त्यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला पूर्णविराम देत माऊली हॉस्पिटल येथे रुग्णांसोबत हा खास क्षण साजरा केला। यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी आवश्यक औषधे म्हणजेच मेडिसिन आणि बिस्किटांचे पुढे भेट म्हणून येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा पवार यांच्याकडे सुपूर्द केले। निलेश जाधव यांच्यासारख्या माणसांच्या सामाजिक जाणीवेमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो। अशा उपक्रमांमुळे प्रत्येक गरजू व्यक्तीला उपचार मिळू शकतात। प्रमोद पवार यांनी यावेळी निलेश यांच्या या कार्याचं कौतुक करत म्हणाले, जर प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली तर कोणीही उपचारांपासून वंचित राहणार नाही। निलेश जाधव यांचे मनापासून आभार आणि त्यांच्या या प्रेरणादायी कार्याला सलाम। अशा माणसांमुळे समाज अजून सुंदर होतो। यावेळी प्रमोद पवार, सुनील लोणे, निलेश जाधव, मिलिंद कांबळे, रुपेश जाधव, महेश ठाकरे, सतीश जाधव होते। नमस्कार, मी प्रमोद पवार। आज माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल जे या अंबाडी आणि या सगळ्या ग्रामीण परिसरात पूर्णपणे मोफत उपचार देण्याचा एक संकल्प आम्ही मित्रपरिवाराने केला। प्रमोद पवार मित्रपरिवार संचलित हॉस्पिटल खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि आज आमचे मित्र निलेश जाधव जे विश्वगडला राहतात आणि त्यांची मुलगी सृष्टी निलेश जाधव उर्फ माऊ हिचा आज वाढदिवस होता आणि निलेश यांनी माझ्याकडं आमच्याशी चर्चा केली की भाऊ, मला माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा बडेजाव करणारा कार्यक्रम न करता गरिबांच्या सेवेसाठी काहीतरी करायचे आणि त्याने आज त्याच्या कुटुंबासह, आमचे मित्र राजेंद्र गायकर पण सोबत आहेत, त्यांनी कुटुंबासह आणि सगळ्या नातेवाईक मित्रपरिवारासह माऊली चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये येऊन येथील रुग्णांना जे काही आवश्यक मेडिसिन लागतात ते मेडिसिन्स आणि बिस्किट्सचे पुढे त्या माऊली हॉस्पिटलला त्यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त भेट दिलेले आहेत। मी निलेशचं खरंच मनापासून आभार मानेन की समाजामध्ये जर अशी प्रथा सुरू झाली की आपल्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारच्या पार्ट्या आणि एन्जॉयमेंटचे कार्यक्रम आपण करण्यात लाखो रुपये खर्च करतो, आतिषबाजी करण्यात, बॅनरबाजी करण्यात लाखो रुपये खर्च करतो, तर ते आपण कमी करून, ते पूर्णपणे टाळता येणार नाही अनेक लोकांना, पण ते कमी करून जर आपण सामाजिक बांधिलकी म्हणून जर असं काही उपक्रम केला आणि गरीब रुग्णांना हातभार लागेल, गरीब रुग्णांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीचा उपक्रम जर आपण राबवला तर समाजामध्ये खरंच कोणताही गरीब उपचारापासून वंचित राहणार नाही आणि त्याला असलेल्या आवश्यक गोष्टीपासून वंचित राहणार नाही। मी निलेशच्या परिवाराचा मनापासून आभार व्यक्त करतो माऊली हॉस्पिटलच्या वतीने आणि माऊला मनापासून आमच्या सगळ्या स्टाफकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। थँक्यू।